नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब यांची माहिती घेतली. आज आपण या ग्रामर फॅमिलीमधला एक महत्त्वाचा जो ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे आहे प्रिपोजिशन. हा प्रिपो नावाचा एक डॉग आहे. कोण आहे हा? प्रिपो, PREPO. प्रिपो नावाचा हा जो डॉग आहे याच्याविषयी पाहणार आहोत. प्रिपोजिशनचे किती टाईप आहेत ते आपण पाहणार आहोत. तुम्ही कुठल्याही परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर प्रिपोजिशन हे जे आहे तर हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्याचा एक ताण आहे. कारण प्रिपोजिशन हा आयोगाचा म्हणा, TCS, IBPS यांचा सगळा आवडता प्रश्न आहे. या प्रिपोजिशनवरून कळतं की तुमची भाषेवर पकड आहे की नाही. प्रिपोजिशनमुळे तुमचं शब्द सौंदर्य देखील काय आहे की समृद्ध आहे की नाही हे देखील दिसतं. मग आता प्रिपोजिशनचे आपण बघूया किती प्रकार आहेत. तर प्रिपोजिशनचे एकंदरीत 5 टाईप आहेत. किती टाईप आहेत? 5 टाईप आहेत. नाव आता डेफिनेशन बघूया. A preposition is a word that shows the relationship between a noun or pronoun and the other words in a sentence. Preposition म्हणजे का? एक असा शब्द आहे जो काय करतो? रिलेशन शो करतो. कुणाकुणामध्ये? बिटवीन अ नाउन और प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउनचं काय करतो? रिलेशन शो करतो. वाक्यातील इतर शब्दांसोबत काय आहे. सिंपल. यानी काय? प्रिपोजिशन असा एक शब्द आहे किंवा शब्दांचा समूह असतो की ज्याचा यूज नाउन प्रोनाउन सोबत संबंध दर्शवतो. प्रिपोजिशनला हिंदीमध्ये संबंध सूचक असं म्हटलं जातं. मराठीत देखील त्याला काय म्हटलं जातं मला कमेंटमध्ये सांगा ना. प्रिपोजिशन जे आहेत ना तर ते आपल्या मराठी भाषेत खूप कमी आहेत. आपली मराठी भाषेमध्ये पोस्ट पोजिशन आहे. जसं की गेटच्या बाहेर. ठीक आहे, गेटच्या बाहेर. गेट काय झालं? नाऊन झालं. नाऊनच्या नंतर वापरला जाणारा शब्द म्हणजे पोस्ट पोजिशन झालं. हिंदी आणि मराठी हे काय आहे? पोस्ट पोजिशन असतात. पण इंग्रजीमध्ये काय आहे? तर प्रिपोजिशन आहे. पोजिशन अगोदर, प्री पोजिशन, पोस्ट पोजिशन. तसं इंग्रजीमध्ये काही पोस्ट पोजिशन देखील आहेत. जसं की अगो, 10 years अगो, ओव्हर, पुल ओव्हर. ओके, पुल ओव्हर म्हणजे काय की कोणाला तरी पकडणे. अगो हे देखील काय आहेत? हे पोस्ट पोजिशन आहेत. इंग्रजीमध्ये पोस्ट पोजिशन जास्त नाही आहेत, खूप रेअर आहेत. ठीक आहे, त्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येत नाही ना. आता एक्झाम्पल आहे इन, ऑन, अंडर, विदिन, ॲट, नियर. ठीक आहे, हा जो कुत्रा आहे मालकाने आणि मालकाच्या पोरांना कोणतीही गोष्ट कुठं, कधी, कशी ठेवलेली आहे हे सगळं माहीत ठेवणारा म्हणजे हा प्रिपोजिशन नावाचा हा डॉग आहे ना. आता बघूया याचे 5 प्रकार जे आहेत तर ते कुठले कुठले आहेत. चला, तर याचा जो पहिला प्रकार आहे तो आहे सिंपल प्रिपोजिशन. कुठलं? सिंपल प्रिपोजिशन. ठीक आहे, यामध्ये दीज आर द सिंगल वर्ड प्रिपोजिशन. आणि हे काय आहेत? सिंगल वर्डचे प्रिपोजिशन आहेत. यामध्ये खूप काही हे असतं असं नाही आहे. एक मिनिट, मी तुम्हाला थोडासा कॅमेरा जो आहे व्यवस्थित दिसेल. राईट, चालेल. मी थोडासा काळा जरी दिसलो तरी चालेल, हरकत नाही. ओके, हां. दीज आर द सिंगल वर्ड प्रिपोजिशन. हे सिंगल वर्ड असतात आणि हे सिंपल असतात. एक्झाम्पल काय? ॲट, बाय, फॉर, इन, ऑफ, ऑन, आउट, टू, अप, विथ. हे काय झाले? प्रिपोजिशन झाले. ठीक आहे, सध्यापुरती एवढीच माहिती घ्या की बाबा हे प्रिपोजिशन आहे. पण नेमकं कुठलं प्रिपोजिशन कुठं वापरायचं याचा सेन्स ऑफ करेक्टनेस तुमचा डेव्हलप झाला पाहिजे. जसं की आय एम ॲट द हॉस्पिटल अँड आय एम इन द हॉस्पिटल. ॲट आणि इन. ठीक आहे, चला. आय एम ॲट द हॉस्पिटल आणि आय एम इन द हॉस्पिटल. आता या दोन्हीपैकी कुठलं वाक्य तुम्हाला वाटतं बरोबर असेल? 1 नंबरचं वाक्य बरोबर आहे की 2 नंबरचं बरोबर आहे? बघा, आता हे जे 1 नंबरचं वाक्य आहे हे पण बरोबर आहे आणि हे देखील बरोबर आहे. आता या दोन्हीही वाक्याच्या मागचा हिडन अर्थ काय आहे तो कळायला पाहिजे. ते जर तुम्हाला फील झालं ना तर तुम्हाला प्रिपोजिशनमध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही. आय एम ॲट द हॉस्पिटल म्हणजे काय की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुणाला तरी भेटायला गेलेले आहात.
आय एम ॲट द हॉस्पिटल म्हणजे मी बिमार नाही आहे, पण मी काय केलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे आणि कुणाला तरी भेटण्यासाठी गेलेलो आहे. त्या उलट जर म्हटलं आय एम इन द हॉस्पिटल, आय एम इन द हॉस्पिटल म्हणजे मी बिमार आहे आणि मी सध्या काय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, असा अर्थ होतो. हे जे भावार्थ आहेत ना, तर हे फील करायसारखे आहे. आणि या फिलिंगच्या एजवरचे जे सेंटेन्सेस आहेत ना, तर हेच तुम्हाला एक्झाममध्ये येतात. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्हाला इंग्रजी व्याकरण जे आहे ना, तर ते रट्टा मारून नाही करायचं. इंग्रजी व्याकरण जे आहे ना, तर ते फील करायचं आहे. आणि फील करण्यासाठीच आपण याचा सगळं काय करतोय, हा एवढा आपण पसारा म्हणजे थोडासा हे करून शब्दशः त्याच्या पाठीमागचा अर्थ आणि विविध गोष्टींच्या प्रकारातून आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर पहिलं जे प्रिपोजिशन आहे ते कुठलं आहे, सिम्पल प्रिपोजिशन. त्यामध्ये हे प्रकार आले. दुसरं जे आहे तर ते आहे कंपाऊंड प्रिपोजिशन. कुठलं, कंपाऊंड प्रिपोजिशन. यामध्ये काय, दीज आर फॉर्म्ड बाय ऍडिंग प्रिफिक्स टू द सिम्पल प्रिपोजिशन. प्रिपोजिशनला एक प्रिफिक्स ऍड केलं जातं. प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय, प्रिफिक्स म्हणजे अगोदरच एखादा वर्ड फिक्स केलेला आहे त्याला, म्हणून त्याला म्हणतात प्रिफिक्स. ओके. आणि सफिक्स म्हणजे काय, की शेवटून लावलेला शब्द म्हणजे सफिक्स. तर असे काही सिंपल प्रिपोजिशन आहेत की ज्याला अगोदर काही प्रिफिक्स लावला म्हणजे त्यांचं काय होतं की कंपाऊंड व्हर्जन होतं. जसं की अबाउट, अबव, क्रॉस, अलॉंग, अमॉंग, अराउंड, बिफोर, बिहाइंड, बिलो, बिनेथ, बिसाइड, बिटवीन, बियॉन्ड, इनसाइड, आउटसाइड, अंडरनेथ, विदिन, विदाउट. हे काय झालेत, कंपाऊंड प्रिपोजिशन झाले. ठीक आहे. एक्झॅक्टली तुम्हाला ओळखण्यासाठी की बाबा कोणतं प्रिपोजिशन हे आहे, कोणतं हे आहे, असे प्रश्न येत नाहीत. हा तुम्हाला प्रिपोजिशन ओळखा हा प्रश्न येतो. गट ड चे जेवढे काही एक्झाम आहेत ना, तर त्यामध्ये सिंपल लेवलचे प्रश्न असतात. त्यामुळे खूप काही अशी काठिण्य पातळी नसते. गट क आणि गट ब मध्ये तेवढे हार्ड प्रश्न नसतात. पण MPSC मध्ये तुम्हाला जे आहेत तर हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसाठी हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. जर तुमचं हे जर पक्का असेल, बेसिक जर तुमचं पक्का असेल ना, तर मग तुम्हाला एरर डिटेक्शन आणि स्पॉट द एररचे प्रश्न जे आहेत ना, तर ते लवकर येऊ शकतात. ठीक आहे. चला आता पुढचा तिसरा जो प्रश्न आहे म्हणजे तिसरा जो प्रकार आहे तो आहे फ्रेझल प्रिपोजिशन. कुठला, फ्रेझल प्रिपोजिशन. आता फ्रेज म्हणजे काय, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त. वर्ड म्हणजे काय, फ्रेज ज्याच्यामध्ये वर्ब नसेल. ठीक आहे. फ्रेज म्हणजे काय की दोन पेक्षा जास्त वर्ड किंवा दोन वर्ड त्याच्यामध्ये वर्ब कुठला नसेल त्याला म्हणतात फ्रेझल वर्ब किंवा त्याला फ्रेज म्हटलं जातं. आणि ज्यामध्ये वर्ब असेल त्याला म्हटलं जातं फ्रेझल वर्ब. आता ज्यामध्ये प्रिपोजिशन असेल त्याला काय म्हटलं जातं, फ्रेझल प्रिपोजिशन. ठीक आहे. जसं की अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट फंक्शन ॲज अ सिंगल प्रिपोजिशन. फ्रेजला लागून एखादा प्रिपोजिशन येतं त्याला फ्रेझल प्रिपोजिशन म्हटलं जातं. जसं की अकॉर्डिंग टू, अकॉर्डिंग टू, along with, because of, by means of. ठीक आहे. दोन किंवा तीन शब्द जर आले आणि त्याच्यामध्ये जर एक प्रिपोजिशन आला म्हणजे ते समजून घ्यायचं फ्रेझल प्रिपोजिशन आहे. इन फ्रंट ऑफ, इन स्पाइट ऑफ, ऑन अकाउंट ऑफ, ऑन टॉप ऑफ. ठीक आहे. हे काय झालंय की फ्रेझल प्रिपोजिशन झाले. ना आता येऊया आपल्या पुढच्या एका प्रकाराकडे, तो आहे पार्टिसिपल प्रिपोजिशन. काय आहे, पार्टिसिपल प्रिपोजिशन. ना आता या वर्डवरती फोकस करा, पार्टिसिपल. ना पार्टिसिपल म्हणजे काय हे समजून घ्या अगोदर. आता इंग्रजीमध्ये ना कोणत्याही वर्बचे 5 फॉर्म असतात. ठीक आहे. V1, V2, V3, V4 आणि V5 ING. ठीक आहे. तर त्यापैकी बेस जो फॉर्म असतो तो कुठलाही याच्यात नाही. बेस फॉर्म नंतर V2 जे असेल तर त्याला म्हणतात पास्ट फॉर्म. ठीक आहे. पास्ट फॉर्म म्हणतात. पण V3 आणि ING जे आहे, V3 आणि ING जे फॉर्म आहेत त्याला म्हणतात पार्टिसिपल. ठीक आहे. ING फॉर्म असेल तर त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात आणि जर V3 असेल तर त्याला काय म्हटलं जातं की त्याला पास्ट पार्टिसिपल म्हटलं जातं. ठीक आहे. पार्टिसिपल हा जो शब्द आहे हा लॅटिन शब्द आहे. पार्टिसिपल म्हणजे काय की पार्टिसिपेट होणं, सहभाग घेणं. ठीक आहे. सहभाग घेणं म्हणजे वर्ब जो आहे तो त्या ॲक्शनमध्ये अशा पद्धतीने पार्टिसिपेट करतो की त्या ॲक्शनची एक्झॅक्ट स्थिती काय आहे, प्रिसाइजली ते ॲक्शन कशी चालू आहे, झाली काही वेळापासून चालू होते आणि नेमकं संपली का की भविष्यात सुरू होणार आहे, ही पार्टिसिपलने देखील आपल्याला काय होतं लक्षात येतं. V1, V2, V3, V5. ठीक आहे. तर पार्टिसिपल प्रिपोजिशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये वर्ब ॲक्टिंग ॲज अ ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. ज्याच्यामध्ये वर्ब जे आहे तर ते असं ऍक्ट करतं
की जणू काही ते एक विशेषण आहे. जसं की इन कन्सर्निंग टू, कन्सिडरिंग, आयएनजी जे आहे, आयएनजी हे जे वर्बचं फॉर्म आहे हे काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. पार्टिसिपल फक्त दोन प्रकारचे आहेत, एक प्रेझेंट आणि एक पास्ट आहे. फ्युचरचं पार्टिसिपल नसतं. विल लावलं, हेल्पिंग वर्ब लावलं की ते झालं प्रेझेंटचं. ठीक आहे. तर मग इथे जे पार्टिसिपल आहे, पार्टिसिपल म्हणजे काय की ते असे काम करतात जसं काही एखादं विशेषण आहे. ठीक आहे. कन्सर्निंग टू, ठीक आहे, कन्सर्निंग, कन्सिडरिंग, ठीक आहे, ड्युरिंग, नॉट विथस्टँडिंग, पेंडिंग, रिगार्डिंग अँड रिस्पेक्टिंग, हे काय झालं, पार्टिसिपल प्रिपोजिशन झालं. तुम्हाला बऱ्याचशा पुस्तकामध्ये हे दिसणार नाही, बट बिलीव्ह मी ओल्ड इंग्लिश ग्रामर स्टडी केलेला आहे आणि त्यातूनच हे सगळं तुमच्यासाठी आणलेलं आहे. आणि विशेष करून मी रेन अँड मार्टिन हे पुस्तक यूज करतो. हे जे रेन अँड मार्टिन पुस्तक आहे ना, तर भारतातली कुठलीही जी एक्झाम असो, या पुस्तकामधलेच प्रश्न जवळपास काय आहे तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात. तर मी या पुस्तकाचा अभ्यास करतो. हे संपूर्ण पुस्तक जे आहे ना, तर हे इंग्लिश टू इंग्लिश आहे, मराठीतून नाही आहे. म्हणजे यामध्ये प्रिसाइजली जर तुमची भाषेवर जर पकड असेल, म्हणजे तुम्ही जर बोलू शकत असाल, तुमचं वाचन कौशल्य जर चांगलं असेल, तर रेन अँड मार्टिन अगदी अप्रतिम आहे. मला वाटतं त्याचं मराठी रूपांतरित व्हर्जन असेल की नाही, पण ठीक आहे, जर तुम्हाला जर भेटलं मराठी रूपांतरित व्हर्जन तर बिलकुल नक्की घ्या रेन अँड मार्टिन. जर तुम्ही पूर्ण वर्षभरात जर कंप्लीट केलं, भारतातली कुठली एक्झाम देऊ शकता आहे. गट क असेल, गट अ असेल, ब असेल, क असेल, ड असेल, कुठलीही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. तर हे झालं प्रेझेंट पार्टिसिपल प्रिपोजिशन. नाव पुढचं जे आहे तर ते आहे डबल प्रिपोजिशन. काय आहे, डबल प्रिपोजिशन. आता डबल म्हणजे काय, दोन काय असणार, त्यात प्रिपोजिशन असणार आहे. दीज आर द कॉम्बिनेशन ऑफ टू प्रिपोजिशन युज्ड टुगेदर. जे दोन प्रिपोजिशन आहे ते सोबत जोडले गेले म्हणून ते काय झालं, डबल प्रिपोजिशन. इन टू, इन आणि टू, दोन प्रिपोजिशन म्हणजे काय, डबल प्रिपोजिशन. ऑन टू, अपॉन, अप आणि ऑन हे दोन प्रिपोजिशन आहे, जवळ आले म्हणून काय झालं, ते डबल प्रिपोजिशन. आउट ऑफ, आउट ऑफ दोघं जवळ आले म्हणून झाले. फ्रॉम विदिन अँड बिकॉज ऑफ, बिकॉज आणि ऑफ हे दोघं जवळ आले, झालं डबल प्रिपोजिशन. अशा पद्धतीने हे प्रोनाउनचे किती टाईप आहेत, 5 टाइप्स आहेत. ठीक आहे ना. आता प्रोनाउन तुमचं पक्क करण्यासाठी, आता हे कच्चं आहे, आता हे पक्क करण्यासाठी मी तुम्हाला काय की काही प्रश्न विचारतो. हे 10 ते 12 प्रश्न आहे. याची तुम्हाला स्पेसिफिकली तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 सेकंदाच्या आत तुम्हाला काय करायचं, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमचं ही जी कन्सेप्ट आहे तर ही पक्की होईल. आणि मग ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याची आपण काय करणार आहोत, PYQ मध्ये थरली तयारी करणार आहोत. चला, पहिला प्रश्न. Identify the simple preposition in the sentence. She sat by the window. She sat by the window. ती खिडकीच्या बाजूला बसली, खिडकीच्या जवळ बसली. ना यामध्ये सिंपल प्रिपोजिशन कोणतं आहे, she sat by window. तर यामध्ये ऑफकोर्स बाय हे जे काय आहे हे सिंपल प्रिपोजिशन आहे. चला नेक्स्ट. Which of the following is a कंपाऊंड प्रिपोजिशन. कोणता असा आहे की जे कंपाऊंड प्रिपोजिशन आहे. नंबर 1 बिहाइंड, ओव्हर, ऑन, ॲट. कंपाऊंड त्यांनी काय विचारलेलं आहे, प्रिपोजिशन विचारलेलं आहे. बिहाइंड, ओव्हर, ऑन, ॲट. आता हे दोन तर काय नाहीये, हे बिलकुलही नाहीये. ठीक आहे. यामध्ये कंपाऊंड जे प्रिपोजिशन आहे ते काय आहे, बिहाइंड. ओके. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. इन द सेंटेन्स ही वॉक्ड आउट ऑफ द रूम. इन द सेंटेन्स ही वॉक्ड आउट ऑफ द रूम. व्हॉट टाइप ऑफ प्रिपोजिशन इज आउट ऑफ. आउट ऑफ हे जे प्रिपोजिशन आहे तर हे कुठल्या प्रकारचं आहे. शी वॉक्ड, ही वॉक्ड आउट ऑफ द रूम, तो रूमच्या बाहेर चालत गेला. सिंपल प्रिपोजिशन आहे की डबल प्रिपोजिशन आहे की फ्रेझल प्रिपोजिशन आहे की कंपाऊंड प्रिपोजिशन आहे. सिंपल म्हणजे एकटा आहे का. आता इथं काय आहे, आउट आणि ऑफ काय आहे, दोन प्रिपोजिशन आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, आपलं डबल प्रिपोजिशन बी हे जे काय असणार आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
चूज द फ्रेझल प्रिपोजिशन. फ्रेज म्हटल्यानंतर काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्द. लक्षात ठेवा. चूज द फ्रेझल प्रिपोजिशन इन द सेंटेन्स. ही सक्सीडेड बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क. नाव इथे सक्सीडेड बिकॉज ऑफ हिज वर्क. सक्सीडेड काय आहे, वर्ब आहे. हिज काय आहे, प्रोनाउन आहे. वर्क काय आहे, वर्ब आहे. बिकॉज ऑफ काय इथं या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे आपलं बिकॉज ऑफ हे काय झालं, उत्तर झालं. ठीक आहे. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्टिसिपल प्रिपोजिशन. पार्टिसिपल प्रिपोजिशन. पार्टिसिपल म्हणजे एकतर V3 किंवा मग V4 ING. ठीक आहे. V3 तुम्ही आता V4 V5 कशाला संबंधित त्यावर आहे. V3 आणि ING जे असेल त्याला काय म्हटलं जातं, पार्टिसिपल. ING वालं प्रेझेंट पार्टिसिपल आणि V3 जे आहे तर ते पास्ट पार्टिसिपल. Now which of the following is a participle preposition? Considering, in, over आणि at यापैकी पार्टिसिपल कुठला आहे. पार्टिसिपल प्रिपोजिशन हे असं वर्ब आहे. कन्सिडरिंग हे काय झालं, एक वर्बचा टाईप झाला पण तो ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. म्हणून इथं काय झालं, पार्टिसिपल हा काय झाला, प्रिपोजिशन झाला. ठीक आहे. कन्फ्यूज नका होऊ. वर्ब ॲडजेक्टिव्ह सारखा परफॉर्म करतो आणि मग त्याला प्रिपोजिशन का म्हटलं जातं. ठीक आहे. राईट. आयडेंटिफाय द डबल प्रिपोजिशन इन द सेंटेन्स. डबल प्रिपोजिशन त्यांनी विचारलेलं आहे. शी लुक्ड आउट ऑफ द विंडो. आउट ऑफ, लुक्ड, विंडो ऑफ. यामध्ये कुठलं डबल प्रिपोजिशन आहे. लुक्ड काय झालं, वर्ब झालं. विंडो नाउन झालं. ऑफ हा पण काय झाला, प्रिपोजिशन झाला. पण आपल्याला सिंपल प्रिपोजिशन विचारलं आहे का, नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, डबल प्रिपोजिशन. म्हणजे आपलं आउट ऑफ हे काय आहे, बरोबर आन्सर असणार आहे. चला पुढचा. विच प्रिपोजिशन टाइप इज अकॉर्डिंग टू. अकॉर्डिंग टू हे कुठलं प्रिपोजिशन आहे. हे सिंपल प्रिपोजिशन आहे, कंपाऊंड आहे, फ्रेझल आहे की पार्टिसिपल आहे. आत्ताच झालं आपलं. ING जर प्रत्यय लागत असेल तर ते प्रेझेंट पार्टिसिपल असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे प्रिपोजिशन असणार आहे तर ते कुठलं असणार आहे, पार्टिसिपल प्रिपोजिशन. ओके. चला, म्हणजे या ठिकाणी आपलं डी हे काय झालं, उत्तर झालं. नेक्स्ट. इन द सेंटेन्स शी वेटेड अंटिल डॉन. DAWN डॉन. आणि जे दुसरं जे आहे DON डॉन म्हणजे काय की तो भाई वगैरे जे म्हणतात ना तर तो डॉन. ठीक आहे. इन द सेंटेन्स शी वेटेड अंटिल द डॉन. व्हॉट टाइप ऑफ प्रिपोजिशन इज अंटिल. अंटिल हे कुठल्या प्रकारचं प्रिपोजिशन आहे. नाव हे कंपाऊंड प्रिपोजिशन आहे, सिंपल प्रिपोजिशन आहे, पार्टिसिपल प्रिपोजिशन आहे की डबल प्रिपोजिशन. सिंपल आणि डबल तर बिलकुल नाही. आणि पार्टिसिपल आहे का, ING आहे का काही, बिलकुल नाही. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, कंपाऊंड हे जे काय असणार आहे प्रिपोजिशन आपलं आन्सर असणार आहे. ए हे आपलं आन्सर असणार आहे. नाव सिलेक्ट द कंपाऊंड प्रिपोजिशन. इथे काय विचारलेलं आहे, कंपाऊंड प्रिपोजिशन विचारलेलं आहे. बिसाइड, ड्युरिंग, कन्सिडरिंग अँड रिस्पेक्टिंग. कंपाऊंड प्रिपोजिशन विचारलेलं आहे. ING वाला जर असेल तर ते काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. नुसतं जर रनिंग लिहिलेलं असेल तर काय आहे की ही याचा सेन्स काय येतो की बाबा आता सध्या कोणीतरी रनिंग करत आहे, म्हणजे कोणीतरी धावत आहे. वॉज रनिंग असेल तर मग त्या सेंटेन्सचा अर्थ काय होतो की बाबा हे भूतकाळी वाक्य आहे. विल बी रनिंग असेल तर त्यावेळेस समजतं की त्याचा अर्थ भविष्य काळात होणार आहे. म्हणून रनिंग हे जे आहे हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि शी रन, रॅन, रन. रन जर असेल तर ते काय आहे, V3 आहे. ही रॅन. ठीक आहे. तर ते पास्ट पार्टिसिपल होईल. ओके. तर इथं कंपाऊंड प्रिपोजिशन असणार आहे कुठलं, बिसाइड. कारण इथं ING आहे, इथं ING आहे, इथं ING आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय झाले असते, पार्टिसिपल प्रिपोजिशन. चल पुढचा. आयडेंटिफाय द फ्रेझल प्रिपोजिशन. या ठिकाणी काय विचारलेलं आहे, फ्रेझल प्रिपोजिशन विचारलेलं आहे. ही इज कमिंग अलॉंग विथ हिज फ्रेंड.
ही इज कमिंग अलॉंग विथ हिज फ्रेंड. आता या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्हाला काय, फ्रेझल प्रिपोजिशन कमिंग अलॉंग विथ फ्रेंड हिज. फ्रेज म्हणजे काय, 2 or more other words. Now, what would be the answer? And the answer would be definitely along with. कारण या ठिकाणी काय आहे, दोन शब्द आहेत म्हणजेच फ्रेज आहे. Which of the, okay. Which preposition type does notwithstanding belong to? Notwithstanding. Notwithstanding बघा, आपण हे जे प्रिपोजिशन आहे हे इथं पाहिलं होतं. कुठं, हे बघा, हे इथं आपण पाहिलं होतं. हा, नॉट स्टँडिंग विथ. ठीक आहे, कुठं इथं पाहिलं होतं पहा, नॉट स्टँडिंग विथ पार्टिसिपल. म्हणजे याचं काय आहे, नॉट स्टँडिंग विथ. हे काय झालं, ओके, पार्टिसिपल प्रिपोजिशन. ठीक आहे, हे झालं. चला 12वा प्रश्न आहे, चूज द सिंपल प्रिपोजिशन. या ठिकाणी विचारलेलं आहे सिंपल प्रिपोजिशन इन द सेंटेन्स, दे आर ॲट द पार्क. दे आर ॲट द पार्क. सिंपल प्रिपोजिशन काय आहे यामध्ये, आर आहे, ॲट आहे, पार्क आहे की दे आहे. दे काय आहे, प्रोनाउन आहे, सब्जेक्ट आहे. आर हेल्पिंग वर्ब आहे, ॲट आणि पार्क. पार्क काय आहे, नाउन आहे. ॲट ह्या ठिकाणी काय आहे, प्रिपोजिशन आहे. आणि याचा प्रकार कुठला आहे, सिंपल, अतिशय साधं असं काय आहे, प्रिपोजिशन आहे. 13वा प्रकार, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्टिसिपल प्रिपोजिशन. पार्टिसिपल प्रिपोजिशन कुठला आहे, पार्टिसिपल म्हणजे काय, प्रेझेंट पार्टिसिपल ING. ठीक आहे, V3 असेल तर ते पास्ट पार्टिसिपल. म्हणजे या ठिकाणी ड्युरिंग, अक्रॉस, ऑन टू, इन टू अँड ओव्हर यापैकी आपलं जे उत्तर असणार आहे ड्युरिंग. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द फ्रेझल प्रिपोजिशन. आयडेंटिफाय द फ्रेझल प्रिपोजिशन इन द सेंटेन्स, इन फ्रंट ऑफ द हाऊस वॉज ब्युटिफुल. वॉज अ ब्युटिफुल गार्डन. इन फ्रंट ऑफ द हाऊस वॉज अ ब्युटिफुल गार्डन. घराच्या समोर एक सुंदर असं काय होतं, गार्डन होतं. यामध्ये फ्रेझल प्रिपोजिशन विचारलेलं आहे. फ्रंट आहे, ऑफ आहे, इन फ्रंट ऑफ किंवा हाऊस. हाऊस काय झालं, नाउन झालं. पण मग या ठिकाणी फ्रंट आणि ऑफ हे दोन वेगवेगळे दिलेले आहे म्हणून हे काय ऑप्शन मधून बाद आहे. आणि या ठिकाणी आपलं ऑप्शन जे आहे इन फ्रंट ऑफ हे काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, फ्रेझल प्रिपोजिशन असणार आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त वर्ड्स. विच ऑफ द फॉलोइंग इज ए डबल प्रिपोजिशन. आता या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे की डबल प्रिपोजिशन कुठला आहे. आउट ऑफ, आउट ऑफ, ओव्हर, बाय, अलॉंग. आउट आणि ऑफ हे 2 सोबत आलेत म्हणून या ठिकाणी काय, आउट ऑफ हा काय झाला, या ठिकाणी डबल प्रिपोजिशन झाला. ठीक आहे, चला हा पुढचा जो प्रकार आहे तो आहे कंजंक्शन. ठीक आहे, या ग्रामरच्या फॅमिलीमध्ये ही जी मांजर आहे 2 शब्दांना जोडून ठेवणारी, तर तिचे किती किती टाईप आहे, तिचे काय एक्झाम्पल आहे, तिचे 3 टाईप आहेत. कोणकोणते, अँड, ॲज, ऑन, बट हे जे आहेत तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता, ॲप्लिकेशनमध्येही आणि यूट्यूबवरही. ठीक आहे, नाव आपण या सगळ्यांची आपण थरली आपण काय करणार आहोत, PYQ पाहणार आहोत. सध्या आपण फक्त काय करतो, कन्सेप्ट ओव्हरव्ह्यू करतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. येस, आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.